आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। पार्था, एक गोष्ट लक्षात ठेव। फळाच्या वासनेने फळावरच दृष्टी ठेवून कर्म करणारा सकाम मनुष्य उत्तम कर्म करून सुद्धा कर्मयोगी होऊ शकत नाही। अशा मनुष्याला प्रसिद्धीसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात, परंतु त्याला परमात्मा आणि शांतता प्राप्त होऊ शकत नाही। हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो। त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत। जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो, तेव्हा तो निरासक्त होऊन जातो। त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही। याचा दुसरा अर्थ आहे मोहाचा त्याग करणं। तसंच मोहाचा लोभ झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होत नाही। हे पार्था, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपोआप मोह सुटून जातो। आत्मिक योग बलाची वृद्धी होते आणि योग बलामुळे मन स्थिर होतं आणि स्थितप्रज्ञ झाल्यामुळेच मनुष्याचा परमात्म्याबरोबर योग घडून येतो। पार्था, तू सुद्धा आत्मिक योग बलाने स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून परमात्म्याला बघण्याचा प्रयास कर। समबुद्धी कर्मयोगाचं आचरण कर आणि स्थितप्रज्ञ होऊन जा।